येवला-श्री वज्रेश्वरी माता यात्रोत्सवानिमित्त गोंदेगाव इथं बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। ही शर्यत पाहायला हजारोंची उपस्थिती होती। पंचक्रोशीतील अनेक नामवंत बैलगाडा मालकांनी आपल्या गाड्यांचा सहभाग नोंदवला। झी5 मराठीवरील देवखेळ वेबसिरीज विरोधात गुहागरमध्ये कायदेशीर तक्रार करण्यात आली। शंकासूर देवाबाबत अपमानास्पद मजकुराचा आरोप करण्यात आलाय। प्रोमो तात्काळ हटवा अन्यथा कार्यालय फोडू असा इशारा गुहागरमधील नागरिकांनी निर्मात्यांना दिला आहे। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची पुन्हा धमकी देण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेलवर धमकीचा मेसेज आला। पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी करण्यात आली। त्यानंतर ही अफवा असल्याचं स्पष्ट झालं। धुळे शहरातील आकाशवाणी केंद्राजवळ तरस आढळून आल्यानं खळबळ उडाली। घटनेमुळे देवपूर परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। वन विभागानं मात्र तरसाच्या वावराबाबत दुजोरा दिलेला नाही। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर करण्यात आली। शोक सलामी देण्यासाठी बंदूक लोड करताना चुकून गोळी झाडली। सलामी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या खोट्या असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिले। छत्रपती संभाजीनगर येथील राम मंदिर परिसरात विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राला अचानक आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। शिर्डीच्या राहता तालुक्यातील लोणी येथील साईभक्त आरती अशोक बिहानी यांनी साईबाबांना 12 लाख रुपयांचा सोन्याचा ब्रॉच अर्पण केलाय। 73 ग्रॅम वजनाचा नक्षीकाम केलेला ब्रॉच साईबाबा संस्थांकडे सुपूर्द करण्यात आला। जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ट्रॅक्टरचा अपघात झाला। सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही। नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टर बाजूला करण्यात आला असून वाहतूक पूर्ववत झाली। मंगेश काळोखे हत्या प्रकरणी आरोपींना 20 लाख नव्हे तर 1 कोटींची सुपारी देण्यात आली। आरोपींना रवींद्र देवकरांनी त्यांच्याच कार्यालयात ठेवलं असा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला।